आज परीक्षेची राजा म्हणत आहे का हो गुरुदेव, तुम्ही म्हणत आहात की सती माता यज्ञ कुंडामध्ये तर उडी टाकली, मग आता भगवान भोले बाबाच्या पत्नी कोणच आहे का? भोले बाबा बिना पत्नीचेच राहिले? अरे राजा नाही, ज्या वेळेस सती मातेने उडी टाकली त्याच वेळेस तिकडे सती मातेने पार्वती या नावाने हिमालय राजाच्या पोटी आणि मैनावतीच्या पोटी पार्वती या नावाने तिने काय घेतला? जन्म घेतला. ज्या वेळेस जन्म घेतला अनेक जण सती मातेची मागणी करिता भगवान भोले बाबा करिता सर्व गेले, परंतु सती मातेची आई काही कोणाचंच ऐकत नव्हती. पर्वतराजाने सांगितलं माझी मुलगी मी द्यायला तयार आहे, परंतु पत्नी ऐकत नाही. काय करावं? इकडून तिकडून सर्व देव जाता मागणी घालता 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 सती पार्वतीची मातेची आई म्हणल्या ठीक आहे मी द्यायला तयार आहे. आज थोडं आता झाकी येणार आहे, थोडं बाजूला बाजूला घेऊ ना भगवान भोले बाबाची वरात. आणि भगवान भोले बाबाला आज भोले बाबाचा एवढा सुंदर शृंगार केला. भगवान भोले बाबाची वरात निघाली आणि भगवान भोले बाबाची वरात निघाल्याच्या नंतर आज भगवान भोले बाबाच्या वरातीमध्ये भूत आहे, देवगण आहे. भगवान भोले बाबा नंदीवरती विराजमान आहे आणि नंदीवरती विराजमान झाल्याच्या नंतर आज भगवान भोले बाबाची वरात एवढी आगडी वेगळी आहे, एवढी आगडी वेगळी आहे, फार आगडी वेगळी भगवान भोले बाबाची वरात आहे. हळूहळू येऊ द्या त्यांना, हळूहळू. मेरे भोले से भोले बाबा. कोणा कोणाला भगवान भोले बाबाच्या वरातीमध्ये आनंद घ्यायचा आहे हात वरत करा. पुरुष मंडळी, महिला मंडळी सर्व प्रत्येकाला घ्यायचं आहे का आनंद? उभ्या राहा मग प्रत्येकाने बर का. जे मागचे आहे त्यांनी मागच नाचा, कारण समोर एंट्रीच नाही तुम्हाला. थोडा कीबोर्डचा आवाज. भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले
बाबा मोक्षदार सर्वांना वाटून द्या. मंगलाष्टक किती घ्यायचे कार्यकर्ते मंडळी? 5 का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान
शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदा बल्लाळो मुरुड विनायक चिंतामणी हे पुरा लेण्याद्री गिरिजात्मक सुवरदा विघ्नेश्वर ओदरा ग्रामे गणपति कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान समजुनी तू पोरना याता आली जबाबदारी तुझला तुझा तुलाच भुजवी ती वाढवी तू प्रथा जैसे राम सतीय नुसया वासवता भोगासा लग्न है न
रुक्मिणीच नयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या देई दे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समूमाने रुखमा पुत्र वडील त्याची पुसणे कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान लग्न घटी समीप नवरा देवोनिया वाघरा दृष्टा दृष्टी वधूरान करणे दोघे करा विऊभी वादंत्री गलगलान करणे कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान पार्वती मैयाला हार मोठा झाला. ते देवाचा काही मेळ जमू देत नव्हते. कारण भूतर तर भगवान भोले बाबाला काय होते, प्रिय होते. म्हणून म्हणतात ना, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. जसे जसे भूत नाचायचे तसा तसा आनंद मात्र भगवान भोले बाबाला व्हायचा. मी काय म्हणत आहे, तुमच्या कोणाचंच लक्ष नाही. मी प्रमाण म्हणलं तरी तुम्ही तुमच्या भांडणातच चालू. हॅलो 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 शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना म्हणत आहे, राजा अशा प्रकारे थाटामाटामध्ये भगवान भोले बाबाचा काय चालू होता, विवाह सोहळा चालू होता. त्या विवाहामध्ये सर्व देवांनी भूतांनी सर्व साधू संतांनी सर्व देवगणांनी अप्सरांनी सर्वांनी काय घेतला, आनंद घेतला. आणि तोच आनंद तुम्ही आम्ही सुद्धा या कुरझडी नगरीमध्ये घेतला ना. महिला मंडळी, तुम्हाला आनंद वाटला ना. भूत कुठे गेले, डोळ्याने सुद्धा दिसत नाही. बघू द्या मला, मी बघितलेच नाही. कपडे कुठून आणले झाकीवाल्या दादाने? फार सुंदर आजची झाकी झालेली आहे. आणि अशा या रमणीय वातावरणामध्ये थाटामाटामध्ये भगवान भोले बाबाचा आणि पार्वती मैयाचा विवाह झाला.
आणि पार्वती मैयाचा विवाह झाल्याच्या नंतर भगवान भोले बाबा पार्वती मैयाला घेऊन आपल्या कैलास पर्वतावरती आले आणि कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर सुखी संसाराला भगवान भोले बाबाच्या आणि पार्वतीच्या सुखी संसाराला काय झाली, सुरुवात झाली. बोलू नका, शांत बसा. झाले का शांत? आता लावा. ज्यांना ज्यांना शिवलग्न लावायचं असेल त्यांनी शिवलग्न लावण्याकरिताच ते जवळ येण्याची कृपा करावी. आणि जे जे शिवलग्न लावतील त्याच्याकडून 500-500 रुपये वर्गणी घ्यायची बरं का. काय आहे, कारण देवाला देताना प्रेझेंट आपण लग्नाला कसं जातो आणि लग्नाला नेल्याच्या नंतर काय नेतो, प्रेझेंट नेतो. कोणी पैशाच्या रूपामध्ये, कोणी कपड्याच्या याच्यामध्ये, कोणी भांड्याच्या याच्यामध्ये. म्हणून काही ना काही भगवान भोले बाबाला आणि पार्वती मैयाला काय द्या तुम्ही, प्रेझेंट. आणि एकदा बघा, मी तुम्हाला काय शांत बस म्हणत आहे, कारण आपलं चॅनल चालू आहे. दादा हिंगोलीवरून आलेला आहे शूट करण्याकरिता. दादा काही फक्त शूटिंग पुरतं नाही बरं का, सुंदर गायक आहे, वारकरी गायक आहे दादा. दादा तेवढ्या लांबवरून आपली कथा शूट करण्याकरिता आलेला आहे. दादासाठी एकदाच टाळ्या वाजवा, कारण एवढा लांबचा प्रवास. मी म्हणून तुम्हाला काल म्हणत होती माझी कथा काल शूट करायची नाही, आज शूट करायची, कारण हे माझं चॅनल आहे. तुम्हाला मी काल पण सांगितलं, चॅनलचं नाव आहे गजर हरिकीर्तनाचा 2.0. सर्वांनी सबस्क्राईब करा, घंटी वाजवा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. लक्षामध्ये आलं ना चॅनलचं नाव? कोणाला कुठली जर का माझी कथा पाहिजे असेल तिथं नाव माझं सर्च करायचं, लगेच ती कथा माझी येऊन जाईल. जिथे जिथं माझ्या कथा कीर्तन होईल याच चॅनलवरती मी जास्त टाकते. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना वर्णन करत आहे. राजा, अनेक कथा मी तुला सांगितल्या राजा, आणि तू सुद्धा अनेक पद्धतीने श्रवण केल्या. कारण भगवान भोले बाबा हे सर्वात भोळं दैवत आहे. भगवान भोले बाबा सारखं भोळं दैवत या विश्वामध्ये तर काय या जगामध्ये कोणीच नाही. कारण लवकरच दैवत प्रसन्न होणारा दैवत आहे ते दैवत म्हणजेच भगवान शंकर. अंतकरणापासून, भावापासून भगवान भोले बाबाची तुम्ही पूजा करा. भगवान भोले बाबा नक्की एक ना एक दिवस तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमच्यावरती चमत्कार कृपा आशीर्वाद करेल. आता तर काही सांगायची गरजच नाही. एक लोटा जल सब समस्या का. बोला महिला मंडळी, झोप लागली की काय तुम्हाला? नाही ना. एक लोटा जल सब समस्या का हल मन में है चल तो कैसे करे भगवान भोले बाबा हर समस्या का हल. जर मनामध्ये तुमच्या छल कपट असेल तर भगवान भोले बाबाला किती पाण्यानं धुवा, किती दह्या दुधानं धुवा, पंचामृतानं धुवा, काहीच फायदा नाही. तेच जर का तुम्ही अंतकरणापासून दररोज नित्यनेमाप्रमाणे भगवान भोले बाबाच्या मंदिरामध्ये गेल्या तर भगवान भोले बाबा नक्की ना एक तरी दिवस तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. भगवान भोले बाबाला तुमचं धन नाही पाहिजे, प्रॉपर्टी नाही पाहिजे, इस्टेट नाही पाहिजे, पैसा धन दौलत काहीच नाही पाहिजे. काय पाहिजे तर ते भाव पाहिजे. आणि तो भाव कसा, जे भगवान भोले बाबाला सर्वात प्रिय आहे ते प्रिय म्हणजेच बेलाचं पान आहे. कारण भोले बाबाच्या आवडतीचं काय आहे, बेलाचं पान आहे. म्हणून अनेक कथा शुकजीने राजा परीक्षितांना सांगितले आणि परीक्षितांना सांगितल्याच्या नंतर असा आनंद राजा परीक्षितजी कथेमध्ये घडत होते. अनेक कथा शुकांनी सांगावा आणि अनेक कथा राजाने श्रवण कराव्या. दिवसांमागे दिवस जात होते आणि जसे जसे दिवस जात होते तसा तसा आनंद मात्र दरवळत होता. शिवलग्न लावताना पैसे घ्यायचे टाकता की नाही का? फुकट चालू आहे अक्षदा घेणं? नाही ना दादा, तुमच्याकडेच राहू द्या. टेटोकरी म्हणजे हिशोब कळला पाहिजे, बरोबर आहे ना? कारण ते हिस्सा कोणाचा आहे? आमच्या झाकीवाल्या दादाचा आहे.
दादा सुंदर अशी झाकी करतात, मग काही ना काही देणगीच्या रूपामध्ये 1 रुपया म्हणा, 2 रुपये म्हणा, 10 रुपये म्हणा, 5 रुपये म्हणा, 20 रुपये म्हणा, तुमच्या परीनं जे जे काही द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. आता हे रुपयाचं सुद्धा काही येत नाही, 5 रुपयाचं सुद्धा काही येत नाही. मुलाला जर का 10 रुपये दिले तर मुलं तोंडावरती 10 रुपये फेकते आपल्या. कारण आता रुपयाचं चॉकलेट सुद्धा नाही. एक चॉकलेट घ्यायचं झालं तर आधी 5 रुपये द्यावं लागते, तेव्हा चॉकलेट येते. ते सुद्धा साधे चॉकलेट येते का नाही. जर का डेअरी मिल्क घ्यायची असली तर 40 रुपये द्यावी लागते. म्हणून शोणकजी म्हणत आहे, राजा अशी आनंद निर्वाह करणारी अशी ही श्रीमद भागवत कथा आहे. आणि मी तुला सांगितलं, तू सुद्धा आनंदाने काय केली, श्रवण केले.